हे बघा, एकतर संजय राऊत साहेब त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पण मला एका गोष्टीचं निश्चित नका या संदर्भामध्ये नका म्हणजे आश्चर्य वाटतंय. एक तर अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक अजून कुठेही जाहीर झालेल्या नाहीत. येणाऱ्या 22 तारखेला मान्य सुप्रीम कोर्टाचा निर्णय अपेक्षित आहे. असं असताना ही घाई कशासाठी? सत्ताधारी पक्षाच्या मनामध्ये जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करत तर नाही ना, अशा प्रकारची शंका येण्याचं कारण आहे. जर माननीय उद्धव साहेबांच्या पक्षाची अशी जर भूमिका असेल तर मला असं वाटतं की महाविकास आघाडीतला प्रत्येक पक्ष निवडणुका लढवण्यासाठी स्वतंत्रपणाने सज्ज आहे. पण कुठेतरी या सत्ताधारी पक्षाला फायदा होऊ नये याच्यासाठी आपण एकत्रित लढणं गरजेचं आहे. ही भूमिका ठेवून आम्ही या ठिकाणी नका एकत्र राहण्याचा प्रयत्न करतोय. लोकसभा असेल, विधानसभा असेल, याच्यामध्ये तो प्रयत्न आमचा झाला. उद्या सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्रित निवडणुका लढून महाविकास आघाडी म्हणून या राज्यात आम्ही ताकद दाखवून देऊ शकतो. पण दुर्दैवाने अशा प्रकारची फाटाफूट दाखवून कोणीतरी सत्ताधारी पक्षाला या ठिकाणी जवळ करण्याचा प्रयत्न करतंय का, अशी शंका या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण होतीये. माझी या निमित्ताने सगळ्या महाविकास आघाडीतल्या सगळ्याच पक्षांना विनंती राहील की कृपया करून निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर अशा प्रकारच्या घोषणा ह्या अपेक्षित आहे. पण दुर्दैवाने अशा प्रकारच्या नका घोषणा करून कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. होय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष हा आमचा पक्ष सुद्धा ताकदीने या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा स्वतंत्रपणे लढू शकतो. पण पवारसाहेबांची भूमिका कायम राहिली की आम्ही एकत्रित गेलो तर निश्चित या ठिकाणी ताकद मोठी राहील. पण जर त्यांचा असा निर्णय झाला तर आम्ही काँग्रेसबरोबर राहून आमची ताकद निश्चित दाखवून देऊ. कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्षाला फटका बसतोय असंही त्यांनी म्हटलं. असं बिलकुल नाही. हे पहा, आता आमचा जे काय विधानसभेमध्ये जो काय घोळ झाला, ज्या ठिकाणी ताकदीचे कार्यकर्ते होते त्या ताकदीच्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून महाविकास आघाडी म्हणून आम्हाला काही तिकडे सोडावं लागली. पण ती भूमिका आमची रास्त होती, कारण की आम्हाला महाविकास आघाडी तुटून द्यायची नव्हती. ही भूमिका पुढे पण राहील. पण दुर्दैवाने जर अशा प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणी मतांचं विभाजन करण्याची भूमिका जर एखाद्या पक्षाची असेल तर मला असं वाटतं की प्रत्येक पक्ष आपल्या ताकदीने या ठिकाणी निवडणुका लढवण्यासाठी सज्ज आहे. आमची ती तयारी आहे. पण आम्ही उद्याच्या काळामध्ये शिवसेनेची जर वेगळी भूमिका असेल आम्ही तरी सुद्धा आम्ही काँग्रेस बरोबर घेऊन किंवा काँग्रेस आणि इतर समविचारी पक्षांबरोबर आमची आघाडी या राज्यामध्ये निश्चित नका मजबूत ठेवू. जरा दुसरा प्रश्न, प्रदेशाध्यक्ष पद वेगळीकडे जाण्याची शक्यता आहे किंवा तशा चर्चा चालू आहेत, तसं तुमचं काही पक्षांतर्गत बोलणं झालंय का? बिलकुल नाही. मी मागच्या 8-10 दिवसामध्ये आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताईंना 2-3 वेळा भेटलेलो आहे. याच्यामध्ये कुठेही अशा प्रकारची वेगळी भूमिका, कुठेही अजितदादांच्या पक्षाबरोबर मर्जर होणे किंवा भाजप बरोबर नका जाणे अशा प्रकारची पण चर्चा नाही. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्षपद बदलण्याच्या कुठल्याही हालचाली नाही. मान्य जयंत पाटील साहेबांनी या राज्यामध्ये मागची 6-7 वर्ष संघटनात्मक खूप चांगलं कामकाज केलेलं आहे. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधानसभेला निवडणुकीला सामोरे गेलो होतो. त्यामुळे आता अशा प्रकारचा कुठलाही एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.